केंद्र सरकारकडून ईडी मार्फत होणाऱ्या कारवाईला घाबरून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड इथून काँग्रेस पक्षाला कोणी उमेदवार मिळत नसेल तर मी नांदेड लोकसभेची जागा ताकदनिशी लढवण्यास तयार आहे, असे मत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। सध्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर ही जागा ठाकरे गटाला युतीच्या माध्यमातून सोडवण्यात यावी, या माजी खासदार वानखेडे यांच्या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात येईल का, याकडे नांदेड वासियांचं लक्ष लागलंय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा ह्या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा जे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, यांना भिवून जर समोर कोणी येत नसेल तर सुभाष वानखेडे या ठिकाणी तयार आहे। काँग्रेसने ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना ही सीट सोडावी। सुभाष वानखेडे म्हणजे मी स्वतः या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लढवायला तयार आहो आणि निवडून येऊन दाखवतो।